तुला तर थांबवतोय. आपण थेट जाणार आहोत. आपल्या बरोबर आहेत अमरावतीचे विजयी उमेदवार, विजयी खासदार आपण म्हणूयात, बळवंत वानखेडे आपल्या सोबत आहेत. बळवंत वानखेडेंशी आपण बोलूयात. बळवंत वानखेडेंची पहिले तर आपलं अभिनंदन. संजय शेंडे त्यांच्याशी संवाद साधणार आहे. संजय, अमरावती लोकसभा मतदारसंघातून खरं तर ही मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती महाराष्ट्रासाठी अतिशय स्पर्धेची आणि चुरशीची निवडणूक होती. मात्र या निवडणुकीत विद्यमान खासदार ज्या भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांचा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी पराभव केलेला. बळवंत वानखेडे आपल्यासोबत आहे. बळवंत भाऊ, सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतच्या वतीने तुमचं अभिनंदन. काय तुमची पहिली प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतवर? ही लढाई खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि जनशक्ती आमच्या पाठीशी असल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी काही मेहनत घेतली त्यामुळे हा विजय निश्चित म्हणजे विजय सुकर झाला आणि विजयी झाला. तुम्ही पहिल्यापासूनच विजयासंदर्भात कॉन्फिडंट होता, काय नेमकं कारण होतं? आमच्या नेत्या यशोमतीताई यांचं योग्य नियोजन, महाविकास आघाडीत असलेली सर्व एकजूट आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे माझा विजय शक्य झाला. कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत यामुळे माझा विजय शक्य झाल्याची प्रतिक्रिया जी आहे ती खासदार बळवंत वानखेडे यांनी दिलेली आहे. या विजयाच्या खऱ्या अर्थानं शिल्पकार ज्यांनी या निवडणुकीची धुरा जी आहे ती एकतर्फी आपल्या खांद्यावर सांभाळली त्या यशोमती ठाकूर जे आहे ज्यांना या विजयाचा शिल्पकार म्हणता येईल त्या आपल्यासोबत आहे. ताई, एकतर्फी धुरा जी आहे ते तुम्ही सांभाळली होती आणि अतिशय मेहनत तुम्ही घेतली. काय सांगाल? एकूणच अमरावती लोकसभेत तुमचा कॅन्डिडेट निवडून आलेला आहे, सोबतच देशात देखील एनडीच्या विरोधात वातावरण आहे, काय सांगाल तुम्ही? देशामध्ये तर संविधानाच्या बाजूनी कल लागलेला आहे आणि संविधान आपलं सुरक्षित राहील इथून पुढे ही काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि ती घेतल्या गेलेली आहे. जनसामान्यांनी ती घेतलेली आहे. आज अमरावतीमध्ये खऱ्या अर्थानं जनशक्तीचा विजय झालेला आहे. मी एकटीने धुरा सांभाळणारी मी कोण, पण सगळ्यांनी मला साथ दिली आणि लोक पण अमरावतीचे तीच नाटक, तेच खोटेपणा, तेच नौटंकी, तेच त्या दहीहंड्या, तेच नाच गाणे या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले होते. ही वस्तुस्थिती आहे. अमरावती एक कल्चरल सिटी आहे आणि ह्या कल्चरल जिल्ह्याला कुठेतरी वायफळगिरीचा डाग लागत होता आणि जनशक्तीने आज हा विजय शक्य केलेला आहे. सगळ्यांचे शतशत आभार. देशात देखील कुठेतरी एनडीएला नाकारलेला आहे, काय सांगाल तुम्ही? नेमकं मध्यंतरीच्या काळात झालेला ईडीचा वापर असेल किंवा जे पक्षफोडीचं राजकारण त्यांनी केलं ते त्याला कुठेतरी कारणीभूत आहे का? हे भरपूर प्रमाणात अरेरावी ती सगळ्यांनी अनुभवली. कुठेतरी आपण डिक्टेटरशिपकडे जातो आहे का असं वातावरण या देशामध्ये झालं आणि त्याचा विरोधात सगळेजण एकजूट झाले आणि राहुल गांधींनी एवढी मोठी भारत जोडो यात्रा. मला बळवंत वानखेडेंना प्रश्न विचारायचा की गेल्या वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावरती नवनीत राणा निवडून आल्या होत्या. यंदा हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाची कास त्यांनी धरल्यामुळं तो वर्ग त्यांच्यावरती नाराज झाला असं म्हटलं गेलं आणि बहुजन वर्ग जो होता, बहुजन मतदार जो होता त्यांच्यापासून दुरावला. तो नेमका बळवंत वानखेडेंच्या मागे आला असं त्यांना वाटतं का? आणि दुसरं, यशोमतीताईंना विचार की आता म्हणावं तुम्हाला नवनीत राणांना काय निरोप द्यायचा आहे, कारण व्यासपीठावरनं कायम तुम्ही काही ना काही त्यांना सांगत असता. ओके, निश्चितच विलास. मी बळवंत वानखेडे विचारतो. बळवंत भाऊ, प्रश्न असा आहे की गेल्या वेळी दलित आणि मुस्लिम यांच्या मतावर नवनीत राणा या निवडून आल्या होत्या, मात्र यावेळी त्यांनी हिंदुत्वाची कास धरली, कुठेतरी हनुमान चालीसाचा प्रयोग केला आणि त्यामुळं या मतदारसंघातला दलित मुस्लिम मतदार जो आहे तो नाराज झाला काय म्हणून तुम्ही विजयी झालात काय? नाही, त्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या युतीत त्या इथं पाठिंब्यावर उभ्या होत्या. त्यामुळे जे काही काँग्रेसचे मतं असतील, राष्ट्रवादीचे मतं असतील किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत यांच्या भरोशावर त्या निवडून आल्या होत्या आणि त्या आमच्या भरोशावर निवडून आल्या, तर निवडून देणारे आम्हीच आणि पाळणारी आम्हीच. निश्चितच गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने नवनीत राणा निवडून आल्या होत्या, यावेळी निवडून खरंय. हे ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि आता सुद्धा एक विजयामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती.